पण यातला कुठला घेणार आहे तुम्ही? सगळ्याच घेतल्यात. सगळ्या? त्या ताई मावशीला साड्यांची खूप चांगली पारख आहे हो. मी तिला सांगितलं पुढच्या वेळेला नवीन माल येईल आधी मला दाखव. नानी हे काय चाललंय तुझं? कशात? एवढ्या साड्या घेतल्यास तू? कुसुम तू जा बघू भाजीवाल्याकडनं भाजी घेऊन ये. कधीची ऑर्डर दिली अजून आलाच नाही पठ्ठ्या. ठेव ठेव साडी ठेव. तिच्यापासून काय लपवायचंय? असे पुष्कळ तमाशे बघितलेत तिने. ते पण आता भाजी आणायला जाऊ. जा ग जा ना. हा कारली घेऊन ये. काय म्हणणं आहे तुमचं? नाही माझं काही म्हणणं नाही, पण आता या वयाला शोभेल असं वागायला नको का नानी? 101 वर्षांची आहेस तू. हा वयाला शोभेल म्हणजे? आणि 101 वर्षाच्या बायका कशा वागतात कळू तरी दे मला. नाही म्हणजे तसं काही माझं म्हणणं नाहीये, पण इथं या वयात एवढ्या साड्या नसून तू कुठे जाणार आहेस? ते म्हणजे हे सगळ्या काही एकदम नाही नेसणार आहे मी. आता कोण बघणार आहे तुला? तुम्ही. तुला बघायला एवढा खर्च करायचा? शी काय पैसा 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 करतो रे. अरे प्रत्येक गोष्टीचं मोल काय पैशात होतं काय? मेल्यानंतर काय छाताडावरती सगळा पैसा घेऊन जाणार आहेस तू? नाही नानी माझा मुद्दा एवढाच आहे की एवढ्या साड्यांचं काय करणार आहेस तू? नसणार आहे. कधी? हिच्या वाढदिवसाला शुक्रवारी. हो शुक्रवारी शुक्रवारी वाढदिवस आहे. करेक्ट. पण तुम्ही गुरुवार म्हणालात ना. कुठे गेला? तरी जवळ होतो. एखादी हिला घडी मोडायला देईन मी. नको नको माझ्याकडे चिक्कार साड्या पडल्यात कपाटात. एक सुद्धा अंगाला लावत नाही मी. अजून कशाला हव्यात? चावट कुठली? मला टोमणा मारतेस काय? टोमणा कशाला मारू मी नानी? मी आपलं खरं आहे ते सांगितलं. तुमच्या पैशानं नाही घेतल्या साड्या, माझ्या पैशानं मी घेतलेल्या आहेत. तुझे कुठले पैसे? वा रे वा. हनीमूनला तुम्ही गेलात, माझ्याकडनं पैसे नाही का घेतले? 4 आणे दिलेस तू. मग तेव्हाचे 4 आणे, आत्ताचे किती? 13,000 रुपये. 10,000चं एकदम 13,000 झाले? हे खरे 13,000च आहे. मगाशी चुकून मी 10 म्हटलं. हा कारण खर्च आहे. ए आता तू मला पैसे देतोस का केस ठोकू मी तुझ्यावर? आता तू मला पैसे देतोस का केस ठोकू मी तुझ्यावर? सिनियर सिटीजनचा छळवाद मांडलाय म्हणून. नानी मी सुद्धा सिनियर सिटीजनच आहे. पण मी तुझ्यापेक्षा जास्त सिनियर सिटीजन आहे. नानी आता पुरे कर. काय काय पुरे कर काय? हा माझ्यापेक्षा मनानं जास्त म्हातारा झालायस तू, बुरसटलेल्या विचारांचा. तुला साड्या घेतल्या म्हणजे आधुनिक विचारांचं झालो का मी? आता तू मला बऱ्या बोलानी पैसे देतोस का बंडीला फोन लावू? आता बंडीला कशाला मध्ये घेतेस? कळू दे ना तिला, तिला कळू दे आपल्या आईचा कसा छळवाद चाललाय. काय करणार बिचारी ती माऊली. फक्त मुलीचाच आधार आहे तिला. मला फसवून तुम्ही हनीमूनला गेलात तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली काय? आता मी कोणाच्या तोंडाकडे बघू? मला जर पैसे दिले नाहीस तर मी दिलीपला कळवीन. त्याला कळू दे आपला बाप कसा वागतोय तो. मग नातवांना सुद्धा कळेल आपला आजोबा काय लायकीचा आहे. पुढच्या जन्मी बेडूक होशील, बेडूक. अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला पाहिजे तुम्हा लोकांना. हा कुठं चाललास? पैसे आणू की नको? तो काय माझ्यावर? हळू बोल, प्रेमानं सांग. नानी
पैसे आणू की नको? नको. नको म्हणतेस? सरळ ताई मावशीच्या हातात दे. आईचं काही करायला नको. बायकोनी सांगितलं असतं तर टनाटन उड्या मारत केला असता. आता मला कशा आणताय तुमच्या दोघांच्या मध्ये? गप्प बस. सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. मला छळता काय तुम्ही? थांबा, कोर्टातच जाते आता. अगो बाई, काय शोधताय? तेवढी कॅश नाहीये घरात. मग चिडचिड कशाला करताय? म्हणजे आता काढून आणणं आलं. किती आहेत? 8,000 आहेत. अगो बाई, परवा तर 15,000 काढून आणलेत ना? खर्च झाले. कुठे? अगं, म्हातारी आई आहे घरात, तिच्या औषध पाण्याचा खर्च असतो. आणि परवा म्हणजे झाले की 15 दिवस. बरं बरं, मी बघते माझ्याकडे असतील थोडे पैसे, भाजीतले उरलेले वगैरे. ते नानीला तरी काय गरज आहे ग? आता ह्या वयात त्या साड्या नसून कुठे जाणार आहे मिरवायला? हा, म्हणजे शोभता का या वयात तिला? ताई मावशी मनातल्या मनात काय विचार करत असतील? म्हातारीला म्हातारा लागला म्हणत असतील. इमेजचा जरा तरी विचार करायला नको का सांग? दिलीपचा फोन आला होता. तोही हेच म्हणत होता. म्हणणारच तो. खरोखर तशी वागते नानी. नानीबद्दल नाही, मग? तुमच्याबद्दल. माझ्याबद्दल? मी काय केलं? ते काय ते किसका काय ते दिलत ना तुम्ही फेसबुकवर. कमाल करते सगळं मालू. काय किस काय अगं, किस काय केलं फेसबुकवर? अगं गेम असतो तो, गेम. म्हणजे किती जणांना मला किस करावं असं वाटतं हे फेसबुकनं मला सांगितलं. तेच म्हणाला तो. नातवंड आहेत तुम्हाला, आता जरा तरी विचार करा. मूर्ख आहे तो. अहो, त्याचे कलिग काहीतरी मित्र आहेत म्हणे तुमचे. मग त्याचं काय झालं? अहो, तो म्हणाला 80च्या पुढे आहेत आता बाबा. मग काय आता टाळ कुठत बसू 80च्या पुढे आहे म्हणून? माझ्यापेक्षा म्हातारा तो झालाय मनानं. बुरसटलेल्या विचारांचा आहे तो. ते इंग्लंडला राहतो, पण त्याचे विचार नाही त्यांचे घेता आले याला. आणि त्याचे ते मित्र, कलिग मित्र, त्यांना पण कळत नाही का ही गंमत असते? ते इमेज म्हणे इमेज. कसली इमेज? गंभीर चेहरे करून तब्येतीच्या तक्रारी सांगत बसलं म्हणजे वयाप्रमाणे वागलो असं वाटतं का यांना? हा, मूर्ख कोणीकडचे. एवढं असेल ना तर राहू दे सत्कार. आम्ही काही मागे नाही लागलो आमचा सत्कार करा म्हणून. अहो, मी जाणार नाहीये. तू सांग त्याला, तुला जायचं असेल तर तू जा. अहो, आता तुम्ही कुठे निघालात? पैसे काढून आणायला. हो, ते नानीच्या साड्यांचे पैसे द्यायचे ना ताई मावशीला, नाही तर सुखानं जगू द्यायची नाही मला नानी. काहीतरी उद्योग बसल्या बसल्या. नानी, हे बघ, ह्या झोपल्यानंतर, ह्या उठायच्या आधी. झोपल्यानंतर काय वेडी बिडी झाली का काय? नाही थांब सॉरी. ह्या झोपायच्या आधी आणि ह्या उठल्यानंतर. हा, मी लिहून देते. थांब. लिहून ठेवते. अक्षर नीट काढ. माझं अक्षर छानच आहे नानी. हे ते टीव्हीला काय झालंय बघ. मला कसं कळणार नानी? 70,000चा आहे म्हणे. बघ का? हो, वाटतोय का 70,000चा? इन्शुरन्स काढला होता का ग त्याचा? हे तुझ्या बापाला विचार. उकिरड्यावर टाकलेला टीव्ही आणलाय. बाबांनी नसणारच काढला. हा. मला माहितीये ना त्यांचं. हो. नानी, हा, अगो साड्या. अय्या नानी, अगो इतक्या साड्या. आवडला ना तुला? फारच मस्त आहेत ग. कुणाच्या आहेत? आणि कुणाच्या? माझ्याच. तुझ्या आहेत? आठाने जरा जास्त घेतले त्याने. दुधात पाणी नाही टाकलं ना त्याला. एवढं कमी कसं काय? मी प्यायलं थोडं. आता कसं पुरणार आहे दिवसभर आम्हाला? अगं पाणी टाक ना त्यात. लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला जेव्हा तो आला होता तेव्हा तुमची एक बॅग घेतली होती त्यानं. त्याच्यात त्याला काहीतरी सापडलं. तेव्हापासून तुम्ही डूक धरून आहात त्याच्यावर.